परदेशात राहणारे मित्र भारतातल्या मित्राच्या लग्नाला येऊन सरप्राईज देतात हे अनेकदा होतं, पण आपला जीवाभावाचा मित्र आपल्या लग्नाला हजरच असावा यासाठी तो जेव्हा भारतात येऊ शकतो त्यावेळेसचीच लग्नाची तारीख ठरवणारा मित्र लाखात एक असतो. आम्ही कॅनडावरून भारतात 2 महिन्याची सुट्टी घेऊन आलो होतो, कारण घरात 2 लग्न होती. दोन्ही पण दिरांचं लग्न होतं. एक लग्न 2 नोव्हेंबरला तर दुसरं लग्न 13 नोव्हेंबरला. 2 नोव्हेंबरच्या लग्नामध्ये मला एक सुद्धा व्लॉग शूट करता नाही आला, कारण मी घरातली मोठी सून होते आणि मी कामं करत होते. आणि 13 नोव्हेंबरला होतं नितिकेशच्या मित्राचं लग्न, ज्यासाठी आम्हाला गुलबर्ग्याला जायचं होतं. आम्ही 12 तारखेलाच निघालो, कारण 12 तारखेच्या संध्याकाळी साखरपुडा आणि हळद होती आणि दुसऱ्या दिवशी 13 तारखेला लग्न होतं. सकाळी 6 वाजता पिंपरीतून निघालो. 7 वाजता आमची ट्रेन होती हैदराबाद शताब्दी. त्याची तिकीट आम्ही आधीच बुक केली होती. 1000 रुपये तिकीट होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला नाश्ता, चहा, न्यूजपेपर, पाणी हे सगळं आलं होतं. तिकीट बुक करतानाच तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेजचा ऑप्शन चूज करू शकता. व्हेजमध्ये मला उपीट, पोहे आणि ज्यूस आला होता आणि नॉनव्हेजमध्ये ऑमलेट, ब्रेड, बटर आलं होतं. ही ट्रेन चेअर कार होती. आम्ही 3 तासातच गुलबर्ग्याला पोहोचणार होतो. जाता जाता हा बोर्ड पण दिसला एका स्टेशनवर, ज्याच्यावर चुकीचं इंग्लिश होतं आणि त्यात हा माणूस सुक्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये थुकून गेला. 3 तास कसे गेले समजलंच नाही आणि गुलबर्गा आला. भाऊजींनी आधी सांगितलं होतं की ओला उबेर काहीच चालत नाही, बाहेर जायचं, रिक्षावाला बघायचा, 100 रुपयात हॉटेलवर सोडन. पण त्यांनी काही 100 रुपयात ऐकले नाही. 200 रुपये घेईन म्हटले. चेक इन केलं, फ्रेश झालो आणि बाहेर जेवायला गेलो. जेवून आल्यानंतर आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं, कारण इथं मोठी युनिव्हर्सिटी पण आहे आणि 2-3 टुरिस्ट स्पॉट्स पण आहेत. पण जेवल्यानंतर मला काय झोप आवरलीच नाही आणि मी झोपून गेले. डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजताच उठले. साडी नेसली. ही साडी माझ्या एंगेजमेंटची आहे. पटकन आवरून साखरपुड्याला पोहोचलो. तिथं पर्णा चालू होता, सगळे लोक नाचत होते. त्यानंतर मांडवात आले. मुलीच्या घराच्या समोरच मांडव होता आणि या काकू कुंकू लावत होत्या. मी त्यांना म्हणते थोडं लावा, थोडं लावा. त्यांना माझी भाषा समजत नव्हती आणि मला त्यांची. नवरी सुद्धा मांडवात आली आणि भाऊजी इतके भारी बघत होते तिच्याकडे. तर त्यांची रिंग सेरेमनी झाली आणि जेवण चालू झालं. जेवण इतकं भारी होतं. त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि परत हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी दुपारी लग्न होतं. स्टे ट्यून फॉर पार्ट 2.